नमस्कार, रामराम मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या आपल्या डेली व्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. दुपारचे 4 वाजून गेले आहेत आणि आपल्या इव्हिनिंगच्या रुटीनला सुरुवात झाली आहे. वर्किंग वुमन सोडल्या तर जवळपास सर्वच गृहिणींची इव्हिनिंगची हीच रुटीन असते. मग त्या शहरातील असो किंवा मग गावातील असो, फरक असतो ना तो फक्त वातावरणाचा. असं वातावरण पाहायला मिळालं तर आपण मनामध्ये आपोआपच स्वतःचं कॅरेक्टर तिथे टाकतो. विचार करत असतो की आपण जर तिथे असतो तर अमुक केलं असतं किंवा तमुक केलं असतं. गावाकडचं निसर्गरम्य वातावरण कोणाला आवडत नाही हो. दुपारचे 4 वाजले की घर अंगण मस्तपैकी झाडून घ्यायचं, सडा टाकायचा, त्यानंतर चूल पेटवायची, त्यावरती गरम गरम चहा उकळायचा, तो निसर्गरम्य वातावरणात प्यायचा आणि त्यानंतर चुलीवरच्या कडक कडक भाजलेल्या हारावरच्या भाकऱ्या आणि पिठलं खायला मिळालं तर अप्रतिमच. जवळपासनं शहरी भागात जे राहतात ना त्यांच्यासाठी तर हे एक स्वप्न असल्यासारखंच वाटतं आणि जेव्हा ते सुट्टीला येतील ना तेव्हा अशा वातावरणाचा पुरेपूर आनंद घेत असतात. शहरी जीवनाचं म्हणायला फक्त आकर्षण असतं हो. खरी शांतता मिळते ती गावाकडच्या निसर्गरम्य वातावरणातच. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा आणि जवळपास मिळणाऱ्या सुखसुविधांसाठी आपण शहराकडे धाव घेतो, पण सुट्टीच्या किंवा सणावारांच्या किंवा मग गावच्या यात्रेच्या निमित्तानेच आपलं मन गावाकडे ओढ घेतच असतं. मी लग्न करून जेव्हा पुण्यात आले ना तेव्हा तिथेही ना पूर्ण शहरी भाग नव्हता आणि नाही पूर्णपणे खेडेगाव होतं. निमशहरी भाग आपण ज्याला म्हणतो ना तशा प्रकारात ते मोडत होतं. अशा ठिकाणी आम्ही आमच्या संसाराची सुरुवात तर केली, पण रेंटच्या घरात ना 4 भिंतीच्या आतच आपलं विश्व. समोरील निसर्ग फक्त डोळ्यांनी पाहून आनंद घेता येत होता, पण स्वतःच्या मर्जीने तिथे काहीच करता येत नव्हतं. तेव्हा मग प्रेग्नन्सीच्या काळात मी पण खूप सारे असे गावाकडचे व्हिडिओ बघायचे आणि मनोमन ठरवायचे की आपलं घर झाल्यानंतर आपण हे करायचं ते करायचं आणि योगायोगाने ना नंतर आमचं घर देखील अशाच निसर्गरम्य वातावरणाच्या सानिध्यात झालं. कोणाला आवडो ना आवडो, पण मला मात्र अशा वातावरणामध्ये माझं हे घर खूपच जास्त आवडू लागलं. कारण शहरामध्ये ना सकाळी उठू द्या किंवा दुपारचे 4 वाजू द्या किंवा मग रात्रीचे 12 का वाजाना, परंतु लोकांची घाई गडबड, लगबग तसेच गाड्यांच्या हॉर्नचा आवाज याने मात्र डोकं उठून गेल्यासारखं वाटायचं. परंतु इथे आल्यानंतर ना कधीही बघू द्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकूच यायचा कानावर आणि समोर पाहायला गेलं तर असं निसर्गरम्य वातावरण दिसायचं. त्यामुळे मन एकदम ना प्रसन्न होऊन जायचं. आणि इथे ना मी माझ्या मर्जीने माझं घर तर सजवू शकतेच, तसेच माझं अंगण देखील मला जसं हवं तसं मी ठेवू शकत होते. पुरुष मंडळी गावाकडे गेली ना तर ते गावभर फिरून येतात, तसेच त्यांचे मित्रमंडळी त्यांना मिळतात किंवा मग गावाकडचे जुने ओळखी पाळखीचे लोक त्यांना भेटून येतात. परंतु स्त्रियांचं तसं नसतं. त्यांना तिथेही गेलं तरी 4 भिंतीच्या आतच राहावं लागतं किंवा मग मोजकेच लोक असतात जे त्यांना आपलेसे वाटतात. आणि तेही घरात आले किंवा घराच्या आजूबाजूला असू द्या किंवा मग एखादे नातेवाईक असू द्या तरच त्यांना भेटता बोलता येतं किंवा मग इतर वेळी घरातलेच त्या 4 भिंतीच्या आतच त्यांचं विश्व तिथे देखील असतं. म्हणायला किंवा असायला स्त्रियांना 2-2 घरे असतात, तसेच 2-2 गावे देखील असतात. परंतु ना शहरातून गावाकडे जायचं म्हटलं तर एकीकडे गेलं तर ज्या घरात वयाची 20 वर्ष काढलेली असतात ना तिथे तिला लग्नाच्या इतिजातीपासूनच त्या घराची पाहुणी असल्याची फिलिंग येत असते. तर दुसरीकडे ज्या घरात आयुष्य काढायचं असतं ना तिथे अजून पायही ठेवलेला नसतो, तोंडातून शब्द काढायचा तर दूरचीच गोष्ट असते. तर तेव्हा इतर मंडळींचे तोंड लगेच फुगलेले असतात. वैष्णवीसारख्या स्त्रियांनी या जगाचा कायमचा निरोप घेतल्यावर लोक सासरच्या मंडळींच्या विरोधात जाण्याचा सल्ला देतात, पण जेव्हा स्त्री तिचं परखडपणे मत मांडते ना तेव्हा तिलाच नवरा सोडून किंवा लेकरं सोडून सासरची मंडळी वगैरे कोणीही नको म्हणून हिणवत असतात. आणि ह्याच कारणांमुळे ना आजकालच्या स्त्रिया या विभक्त कुटुंब पद्धती निवडतात किंवा मग स्वतःचं विश्व वेगळीकडे तयार करत असतात.
चला, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या घरातील काही भागही दिसले असतील, तसेच बाहेरून आपलं घर कसं आहे हे देखील दिसलं असेल. तर पूर्ण घराची तुम्हाला होम टूर हवी आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप मोठं नाही, परंतु 600 स्क्वेअर फूटचं आमचं हे छोटंसं घर दाखवायला मला देखील नक्की आवडेल. आपलं संध्याकाळचं इव्हिनिंगचं रुटीन इथे आता पूर्ण झालेलं आहे. त्यासोबतच मी तुम्हाला माझे काही मतं देखील मांडले होते व्हिडिओच्या माध्यमातून. तसेच तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून तुमचे मत त्यावर सांगू शकता. चला, आता संध्याकाळचं चहाचं टायमिंग आता झालेलं आहे. त्यामुळे ना घरासमोर ही जी पपई होती तेच म्हटलं आता चहा पण घ्यावा, त्यासोबत पपई देखील खावी. आता चहासोबत पपई खातात की नाही हे मला माहिती नाही, परंतु आम्ही तर आता डेली खातोय. तसं काही त्याच्यामुळे म्हणजे वाटलं नाही की साईड इफेक्ट वगैरे काही होत असतील वगैरे. नेमकं मी पपई खायला बाहेर बसले आणि तेव्हाच मिस्टरांची देखील एंट्री झाली आणि त्यांना माहितीच नव्हतं की आपला व्हिडिओ चालू आहे म्हणून. आणि मग मी त्यांना खुणावलं तेव्हा त्यांना एवढं हसू फुटलं आणि त्यामुळे मला देखील म्हणजे माझं हसू आवरतच आलं नाही. अशा प्रकारे होता आपलं आजचं इव्हिनिंगचं रुटीन. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजून नवीन असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट देखील करत जा. तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये आवडत असेल किंवा जे काही पटत नसेल ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता आपल्या यूट्यूबच्या म्हणजे चॅनलमार्फत आपली खूप छान फॅमिली तयार झाली आहे आणि ही फॅमिली मला अशीच टिकवून ठेवायची आहे. तुमचे कमेंट्स वाचायला तसेच त्याची उत्तरे द्यायला मला देखील आवडत आहे. त्यामुळे प्लीज एखादी का होईना छोटीशी कमेंट नक्की करत जा. भेटूया अशाच एखाद्या नवीन अजून व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घेत राहा.